मित्रांनो, टीईटीचा अभ्यास आपला सुरू असणारच, यात काही शंकाच नाही. आज आपण मराठीचे 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्याचबरोबर योग्य पर्याय आणि इतर पर्याय याचे स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. त्याआधी एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत आपल्याला टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक शासनाने केलं होतं, म्हणजे कोर्टाने. तर ती तारीख 1 वर्ष वाढवून 31 ऑगस्ट 2028 पर्यंत आपण ही टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी पास करणे बंधनकारक आहे, असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच जाहीर केलेलं आहे. तर 1 वर्ष आपल्याला परत मिळालेलं आहे. तर आजचा आपण प्रश्न पहिला पाहूया. इत्थंभूत या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, त्रोटक. कारण इत्थंभूत म्हणजे सविस्तर, संपूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सर्व माहिती असलेले याला आपण इत्थंभूत असं म्हणतो. तर त्रोटक म्हणजे काय, तर अपूर्ण, अतिशय थोडक्यात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. आणि इतर 3 पर्याय वेगळ्या अर्थानं पाहायची गरजच नाही. प्रश्न क्रमांक 2 आहे, मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहित आहे? मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहित आहे? तर याचं उत्तर आहे प्रथमा. त्याचं कारण काय, तर प्रथमा विभक्तीच्या दोन्ही वचनात एकवचन आणि अनेकवचन यामध्ये कोणतेही प्रत्यय नसतात, म्हणून ही प्रत्ययविरहित विभक्ती आहे. कोणती? प्रथमा. आता जे संबोधन आहे याबद्दल आपण थोडंसं बोलू. संबोधन म्हणजे काय, तर अनेक वचनात नो हा प्रत्यय लागतो. जसं मुलांनो, मुलींनो हा नो प्रत्यय लागतो. त्याचबरोबर सप्तमीचा जर आपण विचार केला तर सप्तमीचे प्रत्यय त, ई, आ हे आहेत. त्यानंतर द्वितीयाचा जर विचार केला आपण तर द्वितीयाचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. त्याच्यामुळे प्रथमाला कोणताही काय म्हणू आपण त्याला, प्रत्यय नसतो, म्हणून उत्तर प्रथमा. प्रश्न तिसरा आहे, मूळ सिद्ध शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? मूळ सिद्ध शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात साधित शब्द. कुठले शब्द? साधित शब्द. म्हणजे मूळ शब्दांना म्हणजे सिद्ध शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग लावून जे शब्द बनतात त्यांना साधित शब्द म्हणतात. म्हणजे शब्दाच्या मागे सुरुवातीला अक्षरे जोडली की त्याला उपसर्ग घटित म्हणतात, जे साधित शब्दाचाच एक प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. आता याचा विचार करू, देशी शब्द म्हणजे काय? हे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतील शब्द असतात, ज्याला आपण देशी शब्द म्हणतो. त्यानंतर तद्भव आणि तत्सम. आता तत्सम म्हणजे काय, तर संस्कृतमधून हे तत्सम संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले, आणि तद्भव म्हणजे काय, संस्कृतमधून बदल होऊन आलेले शब्द, त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर यामध्ये क्रियाविशेषण कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 2, जेथे तेथे. हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत, आणि कारण ती क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थळ दर्शवतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 1 चा विचार करू. दिव्यत्वाची आणि माझी हे जे आहे हे षष्ठी विभक्ती आहे. कोणतं? दिव्यत्वाची. आणि माझे हे सर्वनाम आहे, त्याच्यामुळे हे क्रियाविशेषण नाही. पर्याय क्रमांक 3 चा जर आपण विचार केला, प्रचिती आणि कर, तर प्रचिती हे भाववाचक नाम आहे आणि कर म्हणजे हात हे नाम आहे. जुळती हे क्रियापद आहे येथे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 जेथे तेथे हे बरोबर आहे. प्रश्न 5वा आहे, भाववाचक नाम ओळखा. यामध्ये अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हुशारकी. हुशारकी हे भाववाचक नाम आहे. त्याचं कारण काय आहे की हुशार या विशेषणाला की लागला, की हा प्रत्यय लागला, त्यामुळे हुशारकी हे भाववाचक नाम तयार झाले आहे. यातून एका गुणाचा किंवा भावाचा बोध होतो. आता बाकी जे आहेत, शहाणी, मुले गुणविशेषण आणि नाम, थोडी फळे संख्या विशेषण आहेत आणि नाम आहे. बोलका पत्थर, आता इथे धातू साधित विशेषण आहे आणि नाम आहे, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे?
मस जस त त ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहे? तर विचार केला असेलच. मी उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 4 शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे हे गण आहेत. शार्दूल विक्रीडित हे अक्षरगण वृत्त असून यात एकूण 19 अक्षरे असतात आणि त्याचे गण म स ज स त त ग असे पडतात. यात 12व्या अक्षरावर यती असतो. कितव्या? 12व्या अक्षरावर यती असतो. त्यानंतर जे पर्याय क्रमांक 1 आहे भुजंग प्रयात, तर भुजंग प्रयातचे गण य य य य 12 अक्षरे असतात. याचं काय आहे? य य य य भुजंग प्रयात. त्यानंतर पुढे दुसरा पर्याय जर पाहिला आपण आर्या, तर आर्या हे मात्रावृत्त आहे. यात गण अक्षरांचे नसतात. त्याच्यानंतर 3 वसंत तिलका. वसंत तिलकाचे गण त भ ज ज ग ग म्हणजे 14 अक्षरे असतात. त भ ज ज ग ग समजून घ्या आता. तर आपला पर्याय क्रमांक जे आहे शार्दूल विक्रीडित हा याचा पर्याय आहे, योग्य पर्याय. चला पुढचा प्रयोग आहे, पुढचं वाक्य आहे, म्हणजे पुढचा प्रश्न आहे योग्य विरामचिन्हे दिलेल्या वाक्याची अचूक निवड करा. योग्य विरामचिन्हे दिलेलं वाक्य कोणतं? तर थोडा अभ्यास करा, बारीक निरीक्षण करा. तर बरोबर पर्याय क्रमांक 3 सोड मला, तो जोराने ओरडला. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द नेहमी आपण काय करतो? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकतो आणि हा उद्गार असल्याने त्यापुढे उद्गारवाचक चिन्ह आहे येणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे सोड मला हे उद्गारवाचक चिन्हाने डबल अवतरण चिन्ह आलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इतर चुकीचे आहे. तर प्रयोग निश्चितपणे येणारा हा भाग असतो. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. अस्मिताने काम केले. तर अस्मिताने काम केले याचा प्रयोग, तर याचा आहे कर्मणी प्रयोग. आता येथे कर्मणी प्रयोगच का? तर येथे कर्त्याला अस्मिताने हे ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे आणि कर्म म्हणजे काम हे प्रत्ययविरहित प्रथमा विभक्तीत आहे. मग क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. जसं की अस्मिताने अभ्यास केला, कर्म बदलले की क्रियापद बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. तर आता इथे भाव्य प्रयोग कसा असतो? भाव्य प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय असतात. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रत्ययविरहित म्हणजे प्रथमामध्ये असतो. त्याच्यामुळे कर्तरी प्रयोग सुद्धा हा नाही. प्रश्न क्रमांक 9 आहे तो गावोगाव भटकत फिरला. या वाक्यातील गावोगाव हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे? तो गावोगाव भटकत फिरला. तर गावोगाव हा शब्द आहे अव्ययी भाव समासातला. कारण का? तर गावोगाव हे जे गावोगाव शब्द आहे या गावोगाव शब्दाचा विग्रह प्रत्येक गावात असा होतो ज्या समाजात पहिले पद मुख्य असते आणि संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता हे दुसरं आहे द्वंद्व. द्वंद्व समाजात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. जसं की आई बाप हे जर आपण घेतलं, आई बाप. त्याच्यानंतर तिसरं बहुव्रीही. आता बहुव्रीही आपण मागे सुद्धा पाहिलं होतं. या समासामध्ये दोन्ही पदावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. उदाहरण गजानन. त्यानंतर निळकंठ पाहिला होता आपण, निळा आहे ज्याचा कंठ असा तो निळकंठ. त्याच्यानंतर तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाचं काय असते? दुसरे पद महत्त्वाचे असते. जसं राजवाडा, उदाहरण त्याचं राजवाडा. तर हे तीनही आपण पर्याय पाहिले, तर याच्यात मधला पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. प्रश्न 10 आहे सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही. या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. आता या वाक्याचा काळ आणि प्रकार सुद्धा ओळखायचा. तर हा आहे नकारार्थी भूतकाळ. आता नकारार्थी भूतकाळ काय का? कारण वाक्यात नाही हा शब्द आला. काय? नाही हा शब्द आला आणि वाक्य नकारार्थी आहे, त्याच्यामुळे वाक्य नकारार्थी झाले. तसेच दिसला नाही यावरून तो भूतकाळ आहे असं लक्षात येते, त्याच्यामुळे नकारात्मक भूतकाळ. इतरांचं पाहायची गरज नाही. प्रश्न 11 आहे ती गुलाब उषा म्हणजे परमेश्वराचं
प्रेम जणू याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. ती गुलाब उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू याचा आहे उत्प्रेक्षा अलंकार. आता हे लक्षात ठेवायचं, वाक्यात जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. जसं की जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे जेव्हा वाक्यामध्ये येते तेव्हा लक्षात द्यायचं की हे आपला उत्प्रेक्षा अलंकार आहे. हे याचे संकेत आहेत ओळखण्याचे. आता दुसरं पाहू आपण उपमा. उपमा म्हणजे काय? अलंकारात सारखा, सम, त्याच्यानंतर सदृश हे शब्द येतात, त्याला आपण उपमा म्हणतो. त्याच्यानंतर दृष्टांत, अलंकारात एखादा दाखला किंवा उदाहरण दिले जाते. जसं की आपण भागवत किंवा कीर्तन ऐकताना सुद्धा आपण दृष्टांत ऐकतो त्याप्रमाणे. आणि विरोधाभास, या विरोधाभास अलंकारात वरवर विरोधी दिसतो परंतु प्रत्यक्षात नसतो, त्याच्यामुळे हे नाहीच आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागेत योग्य पर्याय लिहा. मराठी वर्णमालेत रिकामी जागा वर्ण आहेत. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न चुकायलाच नको, तर 52 वर्ण आहेत. प्रश्न 13 आहे, सायंकाळ या उपसर्ग साधित शब्दाला कोणता उपसर्ग लागला आहे? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. सायंकाळ या उपसर्ग साधित शब्दाला कोणता उपसर्ग लागला आहे? उपसर्ग तर सायं, कारण आपण जेव्हा सायंकाळ असं बोलतो तेव्हा सायं असा हा संस्कृत उपसर्ग असून तो काल या मूळ शब्दाच्या मागे जोडला गेल्याने मचा अनुसार होऊन सायंकाळ हा शब्द तयार होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, तुम्ही पाहिलेले मंदिर प्राचीन आहे हे वाक्य रचना प्रकारातील कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या रचना प्रकारातले आहे? तर हे आहे केवल वाक्य. प्रश्न पर्याय क्रमांक 3. म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश, म्हणजे तुम्ही पाहिलेले मंदिर, एकच उद्देश आणि एकच विधेयक क्रियापद आहे किंवा असते त्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. यात कोणतेही उभयान्वयी अव्यय नाही. आता पर्याय क्रमांक 1 जर म्हटलं तर संयुक्त वाक्य कोणते असते? तर संयुक्त वाक्यात 2 केवल वाक्य आणि व, पण यासारख्या प्रधानत्व सूचक अव्ययांनी जोडलेले असतात. कोणतं? संयुक्त वाक्य. त्याच्यानंतर मिश्र वाक्याचा जर विचार केला पर्याय क्रमांक 2चा, तर एक प्रधान आणि एक गौण असं वाक्य असतं याच्यामध्ये, आणि जणू, कारण, की, जो, तो यांनी जोडलेले असते. उदाहरण, जे मंदिर तुम्ही पाहिले ते प्राचीन आहे असं जर असतं तर मात्र ते काय झालं असतं? मिश्र वाक्य झालं असतं. प्रश्न क्रमांक 15 आहे, विस्तव, पावक, अग्नी, वन्ही या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? आता या सगळ्यांना एकच समानार्थी शब्द आहे, तो आहे अनल. काय आहे? अनल. अनल म्हणजे विस्तव किंवा आग. त्यामुळे हा वर दिलेल्या सर्व शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आहे. आता याच्यामध्ये अमृत म्हणजे काय? तर अमृत म्हणजे सुधा, आणि आकाश म्हणजे काय? नभ, आणि अनिल म्हणजे काय? वारा. त्याच्यामुळे आपला अनल, अनल आणि अनिल मध्ये कन्फ्यूज होऊ नका. अनल हा आपला विस्तव, पावक, अग्नी, वन्ही यांचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न 16 आहे, मराठीत खालीलपैकी कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण मानला जातो? तर याचं उत्तर आहे ळ. ळ कसा आहे? हा वर्ण द्रविडी भाषेतून मराठीत आलेला आहे आणि तो इतर कोणत्याही वर्णापासून तयार झालेला नाही, म्हणून याला मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण म्हणतात. आता क आणि न, हे क आणि नचा जर विचार केला तर हे संस्कृतमधून आलेले पारंपरिक व्यंजने आहेत. आणि क्ष जर विचार केला, क्ष इथं क्षू नाही, क्ष, क्षचा विचार जर केला तर हे संयुक्त व्यंजन क म्हणजे क अधिक श अधिक अ याच्यापासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. प्रश्न 17 आहे, तू या सर्व नामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते? चतुर्थ विभक्तीतील एकवचनी रूप कोणते? तूच. तर हे तुझला. याचा पर्याय आहे तुझला. चतुर्थी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय सला ते हे आहेत. तू या सर्व नामाला ला प्रत्यय लागून तुला, पुढे तुला
किंवा काव्यात्मक भाषेत तुझला हे रूप तयार होते. आता तुशी आणि तुझशी हे तृतीय विभक्तीशी नेएशीशी संबंधित रूपे आहेत. आणि तुझ्यात याचा जर विचार केला, तुझ्यात हे सप्तमी विभक्तीचे आहेत, म्हणजे त इ आ हे रूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 तुझला या तू सर्वनामाचे चतुर्थ विभक्तीतील एकवचनी रूप आहे. प्रश्न 18 आहे, लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा. आता पहिल्यांदा या म्हणीचा अर्थ लावायचा आणि त्याच्या अर्थाच्या विरुद्धार्थी म्हण कोणती हे आपल्याला पाहायचं आहे. तर विचार केला असेल, कधी कधी आपण व्हिडिओ पॉज करून सुद्धा विचार करू शकता. तर मी उत्तर सांगतो, शहाण्याला शब्दाचा मार. म्हणजे लाज नाही म्हणा म्हणजेच काय, अत्यंत निर्लज्ज असणे, ज्याच्यावर कसल्याही टीकेचा परिणाम होत नाही. याच्या उलट शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे समजूतदार माणसाला केवळ एका शब्दाने किंवा चुकीची जाणीव करून दिली ना तरी त्याची चूक त्याला समजते, म्हणजे त्याला शरम वाटते, लाज वाटते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. तर इतर म्हणीचा अर्थ सांगण्याची गरज नाही मला वाटतं. पुढे जाऊ. प्रश्न 19 आहे, भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजविणारा घाबरट मनुष्य या वाक्यबंधासाठी योग्य पर्याय शब्द निवडा. तर काय आहे, भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा, तर रडत राऊत असा त्याला एक शब्द आहे. म्हणजे मराठी शब्दसंपत्ती जर रडगाणे करणारा जो व्यक्ती आहे किंवा भीतीपोटी प्रत्येक गोष्टीला नकार देणाऱ्या अतिशय घाबरट व्यक्तीला रडत राऊत असे म्हटले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता इथे शुक्राचार्याचा विचार करू आपण. शुक्राचार्य म्हणजे काय, तर प्रत्येक कार्यात अडथळा आणणारा दुष्ट किंवा विघ्न संतोषी माणूस, जे आपण आधी महाभारताच्या रामायणाच्या मालिकामध्ये पाहिलेले आहे. म्हणजे तो शुक्राचार्य त्या मालिकेमध्ये काय करायचा, ऋषीमुनी तप करायला की तिथे जाऊन त्याचा तपाचा किंवा भंग करायचा. त्याच्यानंतर शिराळ शेठ म्हणजे काय, चैनी किंवा काही काळासाठी मोठेपण मिळवणारा माणूस. आता पाताळ यंत्री म्हणजे काय, तर पाताळ यंत्री म्हणजे गुप्तपणे कारस्थाने किंवा कुभांड रचणारा मनुष्य. पाताळ यंत्री सोबत असून सुद्धा तो गुप्तपणे आपल्या विरोधात काही कट कारस्थाने करणारा, म्हणजेच कुभांड रचणारा माणूस. आणि प्रश्न 20 नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी अत्यंत सोपा प्रश्न घेऊन आलेले. याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून अवश्य द्यायचंच आहे बरं का, तुम्हाला विनंती. पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. टेबल, पुष्प, बोका की कवी यापैकी कोणता देशी शब्द आहे, आपण तो कॉमेंट करून मला सांगायचा आहे. आपण जर फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा. व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला रिव्हिजन करायला कामाला येईल. आपण जर यूट्यूबला पाहत असाल आणि अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच उद्या पण आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.